नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण फायनल अकाउंट्स हा टॉपिक करत आहोत आणि आज आपण फायनल अकाउंट्सचा दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. चला सुरू करूयात. जितेश अँड लैलेश आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. From the following trial balance and adjustments, prepare trading account, profit and loss account for the year ended 31st March 2013 and balance sheet as on that date. आपल्याला नेहमीप्रमाणे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. आपल्याला त्याचं काय करायचं आहे, ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचं एक पोस्टिंग करायचं आहे आणि ज्या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट्स द्यायचे आहेत. आणि आपल्याला बनवायचं काय आहे, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. चला डिस्कस करूयात ट्रायल बॅलन्स. सगळ्यात पहिले दिलेले आहे प्रीपेड इन्शुरन्स. आत्ताच आपण डिस्कस केलं की जेव्हा ॲडजस्टमेंट्समध्ये आपल्याला काही विचारलं जातं तेव्हा आपण काय करणार आहोत, ॲडजस्टमेंटचे प्रत्येकी 2 इफेक्ट देणार आहोत. पण जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये एखादा आयटम येईल तर त्याचं आपण एकच पोस्टिंग करणार आहोत. आता प्रीपेड इन्शुरन्स हे जेव्हा ॲडजस्टमेंटमध्ये विचारलं जाईल तेव्हा आपण त्याचे 2 इफेक्ट्स देणार आहोत. पण जेव्हा प्रीपेड इन्शुरन्स ट्रायल बॅलन्समध्ये येईल तेव्हा मात्र त्याचा एकच इफेक्ट द्यायचा आहे. प्रीपेड इन्शुरन्सचा अर्थ काय, की आपण ऑलरेडी पैसे पे केलेले आहेत आणि आपल्याला सर्व्हिस मिळायची आहे. प्रीपेडचा अर्थ काय, इन ॲडव्हान्स आपण पैसे दिलेले आहेत. तुम्ही सगळे सिम कार्ड वापरत असाल तर त्याच्यात प्रीपेड आणि पोस्टपेड असतं. प्रीपेडचा अर्थ काय, तुम्ही आधी पैसे देता आणि मग सर्व्हिस घेता, राईट. तसं इन्शुरन्सचे पैसे आपण ऑलरेडी दिलेले आहेत आणि आपल्याला इन्शुरन्सची सर्व्हिस मिळायची आहे, म्हणजे ही काय झाली आपली ॲसेट. सो प्रीपेड इन्शुरन्स आपण कुठे लिहिणार आहोत, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो प्रीपेड इन्शुरन्सला लिहून टाकूयात बॅलन्स शीट ॲसेट्स. पोस्टिंग कुठे होईल त्याचं, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इन्शुरन्स आपला खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे आणि आपण एक्सपेंडिचर कुठल्या अकाउंटला लिहितो, आयदर ट्रेडिंग अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आणि मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे या इन्शुरन्सचा म्हणजे इन्शुरन्स या एक्सपेंडिचरचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, फॅक्टरी याच्याशी काही संबंध नाही आहे. त्याच्यामुळे इन्शुरन्स आपण कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. नेक्स्ट आहे RBDD. RBDDचा अर्थ आहे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. म्हणजेच आपल्या भाषेत RDD, आपण त्याला रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स असं आपण म्हणतो. आता जेव्हा RDD किंवा RBDD पण एकच, RDD पण एकच. रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स म्हटलं तर RBDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स म्हटलं तर RDD. सो जेव्हा हा RDD ट्रायल बॅलन्समध्ये येतो तेव्हा त्याला आपण म्हणतो ओल्ड RDD आणि जेव्हा तो ॲडजस्टमेंटमध्ये येतो तेव्हा त्याला आपण म्हणतो न्यू RDD. आता आपण मगाशीच डिस्कस केलं त्याप्रमाणे जर समजा तो ॲडजस्टमेंट्समध्ये आला असेल तर त्याचे आपल्याला 2 इफेक्ट्स द्यायचे आहेत आणि जर तो ट्रायल बॅलन्समध्ये आला असेल तर त्याचा मात्र आपल्याला एकच इफेक्ट द्यायचा आहे. डेटर्सवरती 3 इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट्स आहेत. पहिलं म्हणजे बॅड डेट्स, दुसरं आहे RDD म्हणजे न्यू RDD आणि तिसरं म्हणजे रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता याच्या तिन्हीचं मिनिंग समजून घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल. बॅड डेट्सचा अर्थ काय आहे, तर बॅड डेट्सचा अर्थ बुडालेले पैसे, आपला लॉस झाला. म्हणजे काही डेटर्सनी आपल्याला पैसे दिले नाहीत, म्हणजे आपण त्यांना गुड्स सेल केले पण त्याचे पैसे काही आपल्याला परत मिळाले नाहीत, तर त्याला आपण म्हणतो बॅड डेट्स, बुडालेले पैसे. डेफिनेट लॉस झाला, आपल्याला 100% खात्री आहे मनातून की आता हे पैसे परत मिळणार नाहीत, म्हणून याला आपण म्हणतो बॅड डेट्स. आता अजूम करूयात की आपल्याकडे 1 लाखचे डेटर्स होते आणि त्यातल्या 10,000 रुपीजचे डेटर्स आपले बुडले, म्हणजे त्यांनी आपल्याला पैसे दिले नाहीत. मग काय झालं, 1 लाख पैकी 10,000 बुडले, म्हणजे आता आपल्याला किती मिळणार आहे, एक्सपेक्टेड आहे 90,000 रुपीज मिळणं एक्सपेक्टेड आहे. पण या 90,000 वरती आपल्याला असं वाटतंय की अजून काही लोक आपले पैसे बुडवतील, अजून काही डेटर्स आपल्याला पैसे देणार नाहीत. जर असं घडलं तर त्याला आपण म्हणतो रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. म्हणजे काय, आपल्या मनात शंका आहे, आपल्या मनात धाकधूक आहे, आपल्या मनात भीती आहे की अजून काही लोक आपले पैसे बुडवू शकतात. इन अकाउंट्स वी प्रिपेअर फॉर वर्स्ट टू वर्स्ट सर्कमस्टन्सेस. सो लेट्स अज्युम की असे 5,000 रुपये आहेत की जे आपल्याला बुडतील असं वाटतंय. दोन मधला डिफरन्स लक्षात घ्या. बॅड डेट्स म्हणजे ॲक्च्युअल बुडालेले पैसे, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स याचा अर्थ आपल्याला असं वाटतंय की पुढे जाऊन फ्युचरमध्ये हे बुडतील, म्हणून त्या लॉससाठी आपण प्रिपेअर राहतोय. त्याला आपण म्हणतो RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स.
सो थोडक्यात हे 5,000साठी आपण प्रोव्हिजन करून ठेवतोय. वाईटात वाईट काय होईल, हे 5,000 अजून बुडतील. मग असं अजून वाईट झालं तर आपल्या हातात किती डेटर्स राहतात, 90,000 होते, त्यातनं 5,000 जातील, म्हणजे हातात 85,000 रुपीज येतील. आता हे जे डेटर्स राहिले ना ते राहतील गुड डेटर्स. गुड डेटर्स का, कारण आपण बॅड डेट्स बाजूला काढले आणि अजून काही बुडतील असेही बाजूला काढले, म्हणजे आता हे सगळे प्रामाणिक लोक आहेत जे आपल्याला पैसे देतील असं आपल्याला वाटतंय. सो आता या गुड डेटर्सना आपल्याला डिस्काउंट द्यायला लागेल, कारण की ते प्रॉम्प्ट पेमेंट जर करायला आले, ताबडतोब पेमेंट करायला आले, तर आपण त्यांना कॅश डिस्काउंट देणार. मग हा जर डिस्काउंट द्यायला लागला तर त्याच्यामुळे डेटर्स अजून कमी होतील. त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. सो जर डिस्काउंट द्यायला लागला डेटर्सना, अजून करूयात आपल्याला 2,000 रुपीजचा डिस्काउंट द्यायला लागला, तर ॲक्च्युली 1 लाख पैकी हातात डेटर्स आपल्याला पैसे किती मिळतील, फक्त 83,000 रुपीज. सो या तिन्ही ॲडजस्टमेंट्समध्ये एक इफेक्ट कॉमन आहे, तो काय बघा, या तिन्हीमुळे डेटर्स काय होतात, कमी होतात. आणि याचा दुसरा इफेक्ट, या तिन्ही ॲडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. P&L अकाउंटच्या डेबिट साईडला का जाणार आहे बघा बरं, कारण की बॅड डेट्स आपला काय आहे, लॉस. रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स आपला काय आहे, प्रोबेबल लॉस. आणि रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स हा आपला काय झाला, एक्सपेंडिचर. सो या तिन्हीचे इफेक्ट्स, पहिला इफेक्ट काय येईल, मायनस फ्रॉम डेटर्स, आणि दुसरा इफेक्ट काय येईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आता ही ऍडजस्टमेंट बघितली आपण बॅड डेटची, रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्सची आणि RDDची. ऍडजस्टमेंट असल्यामुळे त्याचे दोन इफेक्ट्स आहेत. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स आहे आणि दुसरा इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. पण आत्ता आपल्याला जो प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्यामध्ये रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स हे कुठे आलेले आहेत, तर ट्रायल बॅलन्समध्ये आलेले आहेत. आता ट्रायल बॅलन्समध्ये RDD आलाय, याचा अर्थ तो मागच्या वर्षीचा आहे. जर तुम्ही ट्रायल बॅलन्समध्ये जाऊन बघितलं तर ट्रायल बॅलन्समध्ये RDDला बॅलन्स कुठला दिसतोय बघा बरं, बॅलन्स दिसतोय क्रेडिट बॅलन्स. म्हणजे काय घडलंय थोडक्यात सांगतो. याचा अर्थ मागच्या वर्षी आपल्याला असं वाटलं होतं की काही पैसे आपले बुडतील, म्हणून आपण लॉस होईल याच्यामुळे तो लॉस मागच्या वर्षी रेकॉर्ड करून ठेवला होता. जसं आत्ता या वर्षी आपण काय केलं बघा, या वर्षी जे आपल्याला वाटतंय की पैसे बुडतील त्याच्यासाठी आपण प्रोव्हिजन केली, तशी मागच्या वर्षी सुद्धा आपण प्रोव्हिजन केली असणार. पण ही प्रोव्हिजन केल्यानंतर तो लॉस होईलच असं आहे का, आन्सर इज नो. म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला असं वाटलं होतं की काही पैसे बुडतील, पण ते बुडले नाहीत. ते डेटर्स जे आहेत ते आपल्याला पैसे द्यायला परत आले. आता आपण काय करणार, ऑब्व्हियसली पैसे घेणार. आलेल्या लक्ष्मीला कधीही नाही म्हणायचं नाही, पैसे घ्यायचे. आता पैसे घेतले म्हणजे या वर्षी काय झालं, तो इन्कम, कारण मागच्या वर्षी आपण तो लॉस रेकॉर्ड केलेला, तो आता आपल्याला काय करायला लागेल, कॅन्सल करायला लागेल आणि तो इन्कम म्हणून पकडायला लागेल. म्हणून बघा बरं, RDD जो आलाय त्याला कुठला बॅलन्स दिसतोय, क्रेडिट बॅलन्स दिसतो आहे. क्रेडिट बॅलन्स दिसतोय याचा अर्थ ते आता इन्कम म्हणून झालंय. मागच्या वर्षी आपण तो लॉस रेकॉर्ड केलेला, ते कॅन्सल करण्यासाठी त्याला इन्कम म्हणून रेकॉर्ड केलं, म्हणून त्याला क्रेडिट बॅलन्स दिसतो आहे. आता काय करायचंय बघा, आपल्याला जेव्हा केव्हा आपल्याला ओल्ड RDD मिळेल तेव्हा आपल्याला बघायचंय की प्रॉब्लेम मध्ये न्यू RDD दिला आहे का आणि बॅड डेट्स दिलेले आहेत का. जर न्यू RDD आणि बॅड डेट्स हे दोन्ही प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतील तर आपण एक फॉर्म्युला लिहिणार आहोत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. तो फॉर्म्युला मी आता तुम्हाला लिहून दाखवतो. बघा हा फॉर्म्युला काय आहे, बॅड डेट्स ऍड ॲडिशनल बॅड डेट्स ऍड न्यू RDD मायनस ओल्ड RDD. हा फॉर्म्युला कधी लिहायचा आहे, मी तुम्हाला दोन भाग करून दाखवलेत. जर समजा ओल्ड RDD दिलेला आहे, ओल्ड RDD कुठे मिळेल आपल्याला, ट्रायल बॅलन्समध्ये. सो ट्रायल बॅलन्समध्ये ओल्ड RDD आपल्याला दिलेला आहे, न्यू RDD आपल्याला ॲडजस्टमेंट्समध्ये दिलेला आहे, आणि बॅड डेट्स किंवा ॲडिशनल बॅड डेट्स या दोन्हीपैकी काही एक जर असेल, बॅड डेट्स अर्थात कुठे मिळतील आपल्याला, ट्रायल बॅलन्समध्ये, आणि ॲडिशनल बॅड डेट्स कुठे मिळतील, ॲडजस्टमेंट्समध्ये. म्हणजे आयदर ॲडजस्टमेंटमध्ये तरी बॅड डेट्स आहेत किंवा ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स आहेत, प्लस न्यू RDD आणि ओल्ड RDD हे तिन्ही जेव्हा दिलेले असतील किंवा चारही दिलेले असतील, तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला लिहायचा आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. काय फॉर्म्युला आहे, टू बॅड डेट्स ॲड ॲडिशनल बॅड डेट्स ॲड न्यू RDD मायनस ओल्ड RDD.
तर ब्रॅकेटमध्ये लिहून पण ठेवूयात, बॅड डेट्स ट्रायल बॅलन्समध्ये असतील, ॲडिशनल बॅड डेट्स ॲडजस्टमेंट्समधनं येतील, न्यू RDD जो आहे तो पण ॲडजस्टमेंटमधनं येईल आणि ओल्ड RDD कुठे असेल, ट्रायल बॅलन्समध्ये असेल. सो हे सगळे आपण इनर कॉलमला लिहिणार आहोत आणि त्याचं प्लस मायनस करून जी अमाऊंट येईल ती आपण आउटर कॉलमला लिहिणार आहोत. पण जर समजा हे नसेल इन एनी अदर केस, तर आपण ओल्ड RDD कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. फॉर एक्झाम्पल, जर समजा ओल्ड RDD दिलेला आहे बट न्यू RDD नाहीच आहे ॲडजस्टमेंटमध्ये, तर ओल्ड RDD कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. किंवा ओल्ड RDD आणि न्यू RDD दोन्ही दिलेले आहेत. ओल्ड RDD ट्रायल बॅलन्समध्ये आहे आणि न्यू RDD ॲडजस्टमेंटमध्ये आहे, पण बॅड डेट्सही नाही आहेत किंवा ॲडिशनल बॅड डेट्स पण नाही आहेत. इन दॅट केस ऑल्सो ओल्ड RDD कुठे लिहिणार आहोत, P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि ऑब्व्हियसली न्यू RDD त्याच्या ॲडजस्टमेंटच्या सेकंड इफेक्ट प्रमाणे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आता आपण जो प्रॉब्लेम सोडवतोय, आता आपल्याला काय बघायला लागेल, प्रॉब्लेममध्ये ओल्ड RDD तर ऑलरेडी आपल्याला दिसलेला आहे ट्रायल बॅलन्सला. आता आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये न्यू RDD दिलाय का आणि ट्रायल बॅलन्समध्ये किंवा ॲडजस्टमेंट्समध्ये कुठे बॅड डेट्स आलेत का, जे बॅड डेट्स आणि ॲडिशनल बॅड डेट्स आलेत का हे चेक करायचं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला RDD दिसतो आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे की बॅड डेट्स आहेत का, ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स आहेत का चेक करूयात आपण. नाही, ट्रायल बॅलन्समध्ये तर बॅड डेट्स नाही आहेत. सो ॲडजस्टमेंट्समध्ये बघूयात. येस, बघा बरं ॲडजस्टमेंट, पहिलीच ॲडजस्टमेंट काय, 2000 आपल्याला बॅड डेट्स म्हणून लिहायचे आहेत, म्हणजे हे कुठले झाले, ॲडिशनल बॅड डेट्स. ॲडिशनल बॅड डेट्स. त्यानंतर प्रोव्हाइड RDD ॲट 5%. सो हा झाला न्यू RDD. RBDD म्हणले, RBD म्हणजे रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स, RDD म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. दोन्हीचा अर्थ एकच आहे. सो आता बघा, बॅड डेट्स पण मिळाले, न्यू RDD पण मिळाला आणि ओल्ड RDD पण मिळाला. म्हणजे आता आपल्याला काय लिहायला लागेल, फॉर्म्युला लिहायला लागेल. सो आपण इथे काय लिहून ठेवूयात, काय लिहायचं आहे आपल्याला, फॉर्म्युला. सो ब्रॅकेटमध्ये मी F लिहून ठेवलाय. F स्टँड्स फॉर फॉर्म्युला. जेव्हा केव्हा आपण पोस्टिंग करू आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. आता पुढे आले डिस्काउंट, पोस्टेज अँड टेलिफोन, सॅलरीज. हे सगळे जाणार आहेत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्याचा प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंगशी काहीही संबंध नाही आहे. डेटर्स, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डेटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला पैसे यायचेत. क्रेडिटर्स म्हणजे ज्यांना आपण पैसे द्यायचेत. इट इज आर रिस्पॉन्सिबिलिटी, त्यामुळे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होती. वेजेस, ओपनिंग स्टॉक आणि कॅरेज तिन्ही कुठे जाणार आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी ओपनिंग स्टॉक डिस्कस केलेला आहे. ओपनिंग स्टॉक याचा अर्थ लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे, तो लास्ट इयरच्या बुक्समधनं या वर्षीच्या बुक्समध्ये आला, त्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन, त्यामुळे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. वेजेस जे आहेत ते आपण कोणाला देतो, वर्कर्सला देतो, जे फॅक्टरीमध्ये काम करतात. सो तो फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहे. आणि लास्ट प्रॉब्लेममध्ये मी कॅरेजसुद्धा खूप डिटेल एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज लास्ट प्रॉब्लेम नंबर 1चा व्हिडिओ बघा आणि मग हा बघा. त्याच्यात आपण कॅरेज खूप डिटेल डिस्कस केलेला आहे. जेव्हा नुसतं कॅरेज देतात तेव्हा ते असतं कॅरेज इनवर्ड. त्याचा अर्थ असतो ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फॉर ब्रिंगिंग द रॉ मटेरियल इन टू द फॅक्टरी. त्यामुळे हा खर्च जो आहे तो प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. नुसतं कॅरेज दिलं तर कॅरेज इनवर्ड अझूम करायचं असतं, त्यामुळे तो जाणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. जर कॅरेज आउटवर्ड दिलं तर मात्र तो जाणार आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण कॅरेज आउटवर्ड याचा अर्थ कस्टमरला त्याच्या डोअरपर्यंत डिलिव्हरी देण्याचा जो काही ट्रान्सपोर्टेशनचा एक्सपेन्सेस आहे तो जर आपण बेअर केला असेल तर आपण त्याला म्हणतो कॅरेज आउटवर्ड. पुढे आता परचेसेस आणि सेल्स एकत्र दिलेत. ओळखायचं कसं, एकदम सोपं आहे. परचेसेसला कायम डेबिट बॅलन्स असणार आहे. सो हे जे डेबिट साईडचे आहेत ते परचेसेस आहेत आणि क्रेडिट साईडचे जे आहेत ते सेल्स आहेत. सो परचेस रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि सेल्स रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेकडनं आपण टेम्पररी लोन घेतलं, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी टू पे दॅट लोन. सो बँक ओव्हरड्राफ्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. पुढे आले रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड. आता रिटर्न इनवर्ड म्हणजे काय, आपण सेल्स केले होते पण कस्टमरला ते गुड्स नाही आवडले, त्यामुळे कस्टमरनी रिटर्न केले. जसं तुम्ही ॲमेझॉनवरनं किंवा फ्लिपकार्टवरनं काही ऑर्डर केलं आणि समजा त्याची क्वालिटी खराब असेल तर आपण काय करतो, ते प्रोडक्ट्स रिटर्न करतो. तसं आपण सेल्स केला होता, कस्टमरला ते नाही आवडले गुड्स, कस्टमरनी आपल्याला रिटर्न केले.
सो आपण जे सेल्स केले होते ते आता काय आले, रिटर्न आले. म्हणजे थोडक्यात आपले सेल्स काय होतील, कमी होतील. त्याच्यामुळे रिटर्न इनवर्ड काय करायला लागतील, मायनस फ्रॉम सेल्स. आणि रिटर्न आउटवर्ड आपण परचेस केलेले गुड्स होते, आपल्याला नाही आवडले म्हणून आपण आपल्या सप्लायरला ते गुड्स रिटर्न केले. त्याच्यामुळे ते काय होतील, मायनस फ्रॉम परचेसेस. प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग दोन्ही आपल्या ॲसेट्स आहेत. सो रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि दोघांचे कॅपिटल अकाउंट दिलेत ते रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आपण बिझनेस आहोत, जेव्हा केव्हा बिझनेस बंद पडेल तेव्हा आपल्याला कॅपिटल पार्टनर्सना परत करायचे. सो ती आपली लायबिलिटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही एक कॅपिटल आपलं नाही आहे, ते पार्टनर्स आहे, ते आपल्याला रिटर्न करायचे. अकाउंट्स करताना आपण कोण आहोत, बिझनेस. वी ऑलवेज थिंक फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस, हे कधीही विसरायचं नाही. ओके, आता आपला ट्रायल बॅलन्स डिस्कस झालेला आहे. आपण आता ॲडजस्टमेंट डिस्कस करूयात. राईट ऑफ 2000 फॉर बॅड डेट्स अँड RBDD म्हणजेच RDD ॲट 5% ऑन डेटर्स. दोन्हीचे इफेक्ट्स सेम आहेत. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स आणि दुसरा इफेक्ट असणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि आता आपल्याला माहिती आहे इथे काय लिहायचं आपल्याला, फॉर्म्युला. सो ब्रॅकेटमध्ये मी F लिहून ठेवले. ही ॲडजस्टमेंट आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. बॅड डेट्स म्हणजे आपले पैसे बुडले, डेटर्स कमी होतील. आणि RDD म्हणजे आपल्याला अजून असं वाटते की काही पैसे बुडवतील डेटर्स आपले, त्याच्यामुळे सुद्धा डेटर्स कमी होतील. सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. आणि RDD जो आहे तो आपला प्रोबेबल लॉस आहे, लॉस होईल असं वाटतंय, प्रोव्हिजन आहे. त्यामुळे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि बॅड डेट्स ॲक्च्युअल झालेला लॉस आहे. सो एक लॉस आहे, एक प्रोबेबल लॉस आहे. त्यामुळे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंगच्या डेबिटला काय नाही गेला, कारण याचा प्रोडक्शन, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंगशी काहीही संबंध नाही. हा फायनान्शियल लॉस आहे, त्याच्यामुळे तो P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढे आले गुड्स वर्थ ₹4000 वर डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. आपण काही गुड्स फुकट वाटून टाकले. सो जर फुकट वाटून टाकले तर पहिला इफेक्ट होईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलंच आहे. फर्स्ट प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह केला तेव्हा जर गुड्स आर कमिंग इन तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहितो. इफ गुड्स आर गोईंग आउट तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहितो. त्याला एकच एक्सेप्शन आहे जे आपण रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्डमध्ये बघितलंय. रिटर्न इनवर्डमध्ये खरं तर काय होतं बघा, रिटर्न इनवर्डमध्ये गुड्स आर कमिंग इन पण आपले सेल्स कमी होतात. सो बेटर प्रेझेंटेशनसाठी आपण रिटर्न इनवर्ड सेल्समधून मायनस करतो. आणि रिटर्न आउटवर्डमध्ये खरं तर गुड्स आर गोईंग आउट म्हणजे ते क्रेडिट साईडला रेकॉर्ड व्हायला पाहिजे होते, पण आपण ते काय करतो, परचेसेसमधून मायनस करतो. त्याच्यामुळे हे एकच एक्सेप्शन सोडलं तर इफ गुड्स आर कमिंग इन डेबिट वॉट कम्स इन ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला जाईल. इफ गुड्स आर गोईंग आउट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. सो 4000चे गुड्स फुकट वाटले. सो पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याचं लॉजिक काय, गुड्स आर गोईंग आउट. आणि सेकंड इफेक्ट कुठे देणार आहोत त्याचा, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. कारण आपण ॲडव्हर्टाइजमेंट केली त्याच्यासाठी आपण गुड्स फुकट वाटतोय. ॲडव्हर्टाइजमेंट केली म्हणजे आपला एक्सपेंडिचर झाला. ऑब्व्हियसली आपण फ्री सॅम्पल्स का देतोय, कारण फ्री सॅम्पल्स जेव्हा आपण लोकांना देऊ ते प्रोडक्ट वापरून पाहतील आणि जर आपलं प्रोडक्ट त्यांना आवडलं ते पुन्हा आपल्याला ऑर्डर देतील. या कारणाने ॲडव्हर्टाइजमेंटचा पार्ट म्हणून आपण प्रोडक्ट जे आहेत आपले फ्री सॅम्पल्सवर देत आहोत. सो सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि P&L अकाउंटच्या डेबिटला काय लिहिणार आपण, टू ॲडव्हर्टाइजमेंट. पुढे आले क्लोजिंग स्टॉक. ही एक्झामिनरची लाडकी ॲडजस्टमेंट आहे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ही ॲडजस्टमेंट असणारच आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, कारण या वर्षाचा शेवटच्या दिवसाचा स्टॉक आहे तो आपण पुढच्या वर्षी पाठवणार. गुड्स गोज आउट त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. आणि शेवटच्या दिवसाचा विचार केला तर शेवटच्या दिवशी ती आपली प्रॉपर्टी आहे त्यामुळे बॅलन्स शीटच्या ॲसेटला लिहायला पाहिजे. पण आता इथे दोन व्हॅल्यूज दिल्या आहेत, एक आहे कॉस्ट आणि एक आहे मार्केट व्हॅल्यू. लक्षात ठेवा क्लोजिंग स्टॉक इज ऑलवेज रेकॉर्डेड ॲट कॉस्ट ऑर मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. कन्झर्व्हॅटिझम कन्सेप्ट आपण फॉलो करतो अकाउंट्समध्ये. ही कन्सेप्ट आपल्याला क्लोजिंग स्टॉक हायर अमाऊंटला व्हॅल्यू करायला देत नाही. सो सगळ्यात कमी जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू घ्यायची. म्हणजे कोणती व्हॅल्यू घेणार आहोत आपण, 56,000 रेकॉर्ड करणार आहोत, 60,000 रेकॉर्ड करायची नाही. पुढे आलं सॅलरी आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंगचं मिनिंग काय, या वर्षीची सॅलरी आहे पण आपण अजून दिलेली नाही, पे केलेली नाही. मग काय करायला लागेल बघा, पे केली नाही म्हणजे तो एक्सपेंडिचर रेकॉर्ड केलेला नाही आहे, तो आता रेकॉर्ड करावा लागेल. सो पहिला इफेक्ट काय होईल, ॲड टू सॅलरी. सॅलरीमध्ये ॲड करायला लागेल. आणि अजून पे केला नाही आहे म्हणजे आपली रिस्पॉन्सिबिलिटी, आपली लायबिलिटी आहे की फ्युचरमध्ये आपल्याला ती पे करायला लागेल. सो सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे, बॅलन्स शीटच्या
लायबिलिटी साईडला. सो जी सॅलरी आपण पे केलेली आहे, आता बघा बरं इथे सॅलरी आपल्याला दिसतीये, ही सॅलरी जी 56,000 पे केली आहे त्याच्यात काही सॅलरी पे करायची राहिली आहे, ती या वर्षीचीच आहे. मग या वर्षीची आहे म्हणल्या या वर्षीच्या एक्सपेंडिचरमध्ये ती पकडायला पाहिजे. म्हणून पहिला इफेक्ट काय केला, ऍड टू सॅलरी. सो या वर्षीची सॅलरी 58,000 होती, आपण 56,000 पे केल्यामुळे ट्रायल बॅलन्सला 56,000 दिसते. मग आता हे जे 2,000 आहेत हे आपल्याला या वर्षीच्या एक्सपेन्सेसमध्ये पकडायला लागतील, म्हणजे ऍड टू सॅलरी करायला लागेल. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, कारण हे जे 2,000 आहेत ते आपल्याला फ्युचरमध्ये पे करायचे, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटी इज लायबिलिटी, त्यामुळे आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायला आहे. आणि पुढची ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशन. मी जसं म्हणालो क्लोजिंग स्टॉक ही एक्झामिनरची लाडकी ॲडजस्टमेंट आहे, तशी डेप्रिसिएशन ही दुसरी लाडकी ॲडजस्टमेंट आहे. ऑलमोस्ट एव्हरी सिंगल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला क्लोजिंग स्टॉक आणि डेप्रिसिएशन या ॲडजस्टमेंट नक्की मिळतील, त्यामुळे या दोन ॲडजस्टमेंट पक्क्या यायला पाहिजे. डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीवर करायचे. सो पहिला इफेक्ट काय होईल, ॲसेटची व्हॅल्यू कमी होईल. डेप्रिसिएशन म्हणजे काय, वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट. जसं जसं आपण ॲसेट वापरत जाऊ तसं ॲसेटची व्हॅल्यू कमी होते, त्यामुळे ती रेकॉर्ड करायला पाहिजे. सो ॲसेट कमी होईल. आणि ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली म्हणजे वाईट झालं, म्हणजे काय, लॉस झाला. तो लॉस कुठे लिहायला पाहिजे, P&L अकाउंटच्या डेबिट साईड. ट्रेडिंगला का नाही आला, सिम्पल रिझन, फॅक्टरी मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंगशी काही संबंध नाही आहे. हा फायनान्शियल लॉस आहे, आणि फायनान्शियल लॉस आपण कुठे देतो, P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. चला आता पूर्ण प्रॉब्लेम आपला डिस्कस करून झाला आहे. आता काय करणार आहोत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. जर तुम्ही ड्रॉ केलेलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा. लेफ्ट पेजला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे. राईट पेजला बॅलन्स शीट ड्रॉ करायची आहे. लक्षात ठेवा, बोर्डात पण सॉल्व्ह करताना राईट साईडला ट्रेडिंग P&L आणि मग पान उलटून पुढच्या लेफ्ट पेजवरती बॅलन्स शीट असं करायचं नसतं. एक्झामिनरला त्रास द्यायचा नाही. लेफ्ट साईडला ट्रेडिंग P&L, राईट साईडला बॅलन्स शीट. त्याला एका नजरेत पूर्ण आन्सर फायनल अकाउंटचं दिसलं पाहिजे. ट्रेडिंग अकाउंट लेफ्ट पेजवर हार्डली 10 to 12 लाईन्स, आणि त्याच्या खाली पूर्ण सगळा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. राईट साईडला पूर्ण पेजभर बॅलन्स शीट. जर वर्किंग नोट करायची गरज आली तर पुढच्या पेजवरती लेफ्ट पेजला तुम्ही वर्किंग नोट्स करू शकता. सो जर ड्रॉ केलेलं असेल उत्तम, माझ्याबरोबर सॉल्व्ह करायला सुरू करूयात. जर ड्रॉ केलेलं नसेल तर व्हिडिओ पॉज करा, आरामात ड्रॉ करा. ड्रॉ करून झाल्यावर व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा आणि आपण सॉल्व्ह करूयात. चला लेट अस स्टार्ट. सगळे हेडिंग्स व्यवस्थित टाकलेत का चेक करा. इन द बुक्स ऑफ वरती लिहायला पाहिजे पार्टनरशिप फर्म ऑफ जितेश अँड लैलेश, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. ॲज ऑन नाही, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. लेफ्ट साईडला डेबिट, राईट साईडला क्रेडिट लिहायचं आहे. P&L अकाउंटला सेम, इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ जितेश अँड लैलेश, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. पूर्ण लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, P&L लिहायचं नाही. लेफ्ट साईडला अगेन डेबिट, राईट साईडला क्रेडिट. पुढे बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013. वरती परत इन द बुक्स ऑफ. बॅलन्स शीट हे स्टेटमेंट आहे त्यामुळे त्याला डेबिट क्रेडिट नसतं. आणि ट्रेडिंग P&Lला पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज आहे. बॅलन्स शीटला मात्र लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज आहे. याची काळजी घ्यायची. हे सगळे हेडिंग्स व्यवस्थित लिहायचे आहेत. प्रेझेंटेशन चांगलंच पाहिजे. चला सॉल्व्ह करायला सुरुवात करूयात. पहिला आहे प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स आपण लिहिणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, प्रीपेड इन्शुरन्स. त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे आउटर कॉलमला लिहू शकणार आहोत. सो बॅलन्स शीट ॲसेट साईड, प्रीपेड इन्शुरन्स 800. प्रीपेड इन्शुरन्स बॅलन्स शीट ॲसेट साईड, आउटर कॉलम 800. त्यानंतर आहे इन्शुरन्स, तो रेकॉर्ड करणार आहोत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळे इन्शुरन्स आउटर कॉलम 2000. P&L अकाउंटच्या डेबिट साईडला टू इन्शुरन्स आउटर कॉलम 2000. त्यानंतर आहे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स किंवा रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. RDD आहे, त्याला क्रेडिट बॅलन्स आहे, पण आता आपण लिहून ठेवलं की फॉर्म्युला लिहिणार आहोत त्यामुळे P&Lच्या डेबिट साईडला फॉर्म्युला लिहूयात.
टू काय फॉर्म्युला आहे, 2 बॅड डेट्स ॲड ॲडिशनल बॅड डेट्स ॲड न्यू RDD मायनस ओल्ड RDD. आणि आता आपल्याला फक्त ओल्ड RDD माहिती आहे, सो ओल्ड RDD ची अमाऊंट लिहून टाकूयात आपण 1000. बाकीच्या अमाऊंट जशा येतील तशा आपण लिहित जाणार. पुढचं पोस्टिंग काय आहे, डिस्काउंट अगेन P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, टेलिफोन पोस्टेज अँड टेलिफोन ते पण P&Lच्या डेबिट साईडला. सॅलरीला मात्र ॲडजस्टमेंट आहे, सो सॅलरी आपल्याला इनर कॉलमला लिहायची आहे. सो पहिले डिस्काउंटचं पोस्टिंग करूयात. डिस्काउंट P&L अकाउंट डेबिट साईड 800. त्यानंतर आहे पोस्टेज अँड टेलिफोन P&L अकाउंट डेबिट साईड 3200. पोस्टेज अँड टेलिफोन 3200. त्यानंतर आहे सॅलरीज 56,000 P&L अकाउंट डेबिट साईड, पण सॅलरीला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलमला लिहायची आहे. वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. पुढे डेटर्स बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. डेटर्सला 2 ॲडजस्टमेंट्स आहे, सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. डेटर्स इनर कॉलम 66,000. आता 2 ॲडजस्टमेंट्स असतील तर इनर कॉलमला आपल्याला टोटल घेण्यासाठी 1 लाईन लागते, सो लीव्ह 3 लाईन्स ब्लँक and then arrow for adjustment. डेटर्सला 3 लाईन सोडायला लागतील, कारण की बॅड डेट्स मायनस केल्यानंतर 1 लाईन इनर कॉलमला टोटल घ्यायला लागेल. पुढे आहेत क्रेडिटर्स, पण क्रेडिटर्स आपल्याला बॅलन्स शीटला लिहिताना काळजी घ्यायची आहे. बॅलन्स शीटला पहिले कायम कॅपिटल अकाउंट यायला पाहिजे, सो कॅपिटल अकाउंट्स लिहून जागा सोडायची, मग क्रेडिटर्स लिहायचे. सो गो टू लायबिलिटी साईड. पहिले लिहूयात कॅपिटल अकाउंट्स. पहिलं कॅपिटल अकाउंट लिहिणार आहोत जितेशचं. लीव्ह 4 to 5 लाईन्स ब्लँक. नंतर लैलेश, अगेन लीव्ह 4 लाईन्स ब्लँक. डन. अमाऊंट जेव्हा येतील तेव्हा लिहूयात. आता आपल्याला काय लिहायचे, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स किती आहेत, 68,000. सो बॅलन्स शीट लायबिलिटी साईड क्रेडिटर्स क्रेडिटर्सला काही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. नेक्स्ट वेजेस, ओपनिंग स्टॉक आणि कॅरेज तिन्ही आपल्याला लिहायचं आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. सगळ्यात पहिले आपल्याला लिहायचं आहे ओपनिंग स्टॉक. सो ओपनिंग स्टॉकसाठी जागा सोडूयात आणि मग पोस्टिंग करूयात वेजेसचं. वेजेसला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम 24,000.
मग आहे ओपनिंग स्टॉक 48,000. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड ओपनिंग स्टॉक कायम फर्स्ट लाईनला लिहायचा. $48,000. मग आहे कॅरेज ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड 1,000. डन. त्यानंतर आहेत परचेसेस आणि सेल्स. त्याला ॲडजस्टमेंट आहे कारण की त्या दोन्हीमध्ये रिटर्न्स आहेत, सो दोन्ही आपल्याला इनर कॉलमला लिहायला लागतील. परचेसेस आहेत 193,200 ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. टू परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड 1,93,200. वन लाईन ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. क्रेडिट साईड बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट बघा किती आहे. सेल्सची अमाऊंट आहे 3,01,600. इनर कॉलम वन लाईन ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. त्यानंतर आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट जाईल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. अमाऊंट आहे 1,20,800. सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. बँक ओव्हरड्राफ्ट. $1,20,800. त्यानंतर आहेत रिटर्न इनवर्ड आणि रिटर्न आउटवर्ड. रिटर्न इनवर्ड जे आहेत ते सेल्समधनं मायनस करायचे आहेत 5,600. तर सेल्समधनं मायनस करूयात रिटर्न्स. $3,01,600 मधनं 5,600 मायनस करूयात. आउटर कॉलम येतील 2,96,000. आणि मग 9,200 रिटर्न आउटवर्ड आहेत, ते परचेसमधनं मायनस करूयात. परचेसमधनं मायनस रिटर्न आउटवर्ड. अमाऊंट होती 9,200. मायनस करूयात 1,93,200 मधनं जर समजा 9,200 मायनस केले तर अमाऊंट येईल 1,84,000. पुढे प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग. दोन्हीला ॲडजस्टमेंट आहे, दोन्हीला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे. सो दोन्ही लिहायचे आहेत आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला इनर कॉलमला. सो प्लांट अँड मशिनरी 24,000. वन लाईन ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. लँड अँड बिल्डिंग 1,76,000. बॅलन्स शीट ॲसेट साईड. वन लाईन ब्लँक ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आपण ऑलरेडी लिहिलेले आहे, त्याच्यासमोर अमाऊंट लिहायच्या बाकी आहेत फक्त. 52,000 कॅपिटल आहे जितेशचं आणि 48,000 आहे लैलेशचं. सो जितेशच्या समोर लिहूयात 52,000 आणि लैलेशच्या समोर लिहूयात 48,000. डन. आपलं पोस्टिंग कंप्लीट झालेलं आहे. आता ॲडजस्टमेंट करूयात.
पोस्टिंग करताना ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचा एक इफेक्ट, ॲडजस्टमेंट करताना प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट द्यायचे आहेत. चला पहिली ॲडजस्टमेंट करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ 2000 फॉर बॅड डेट्स अँड प्रोव्हाइड RDD 5% ऑन डेटर्स. सो आता नीट लक्ष द्या, ॲडजस्टमेंट करताना ही कमालीची महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. सगळ्यात पहिले डेटर्सवरती बॅड डेट्सची ॲडजस्टमेंट करायची. बॅड डेट्स मायनस करून जी अमाऊंट उरेल त्याच्यावर RDD काढायचा. आणि जर समजा रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्सची ॲडजस्टमेंट असेल तर RDD मायनस करून जी अमाऊंट राहील त्याच्यावरती रिझर्व फॉर डिस्काउंट काढायचा. सो डेटर्सवरती समजा कितीही ॲडजस्टमेंट असतील, या 3 ॲडजस्टमेंट शेवटी करायच्या असतात. ठीक आहे. सो बाकी अजून 2-3 ॲडजस्टमेंट डेटर्सवर असत्या, तर आधी त्या ॲडजस्टमेंट्स करायच्या. त्या ॲडजस्टमेंट झाल्यानंतर बॅड डेट्स, मग RDD, मग रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. सो सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की या 3 ॲडजस्टमेंट डेटर्सवरती शेवटी व्हायला पाहिजेत आणि याच सिक्वेन्समध्ये बॅड डेट्स, RDD आणि रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. आता बाकी काही ॲडजस्टमेंट नाही आहेत. सो RDD आणि बॅड डेट्समध्ये पहिली ॲडजस्टमेंट कुठली करणार? बॅड डेट्स. एक्झामिनरनी देताना सिक्वेन्स काही दिलेला असला तरी चालेल, आपण याच सिक्वेन्सनी ॲडजस्टमेंट्स करायच्या. सो सगळ्यात पहिले मायनस करूयात बॅड डेट्स. किती दिलेत बघा बॅड डेट्स? बॅड डेट्स दिलेत 2000, राईट. सो 2000 मायनस करूयात आणि एक लाईन आपण ठेवली होती इनर कॉलमला टोटल घेण्यासाठी. सो 66 मायनस 2, 64,000. आणि आता RDD जो आहे 5% तो कशावर काढायचा? 64,000 वरती काढायचा. सो मायनस करूयात RDD ब्रॅकेटमध्ये न्यू 5%. 64,000च्या 5%. मी तुम्हाला 5% कसे काढायचे शिकवलेत. 64,000 घ्या, 1 0 जर कट केला तर होतील 6,400. ते होतात 10%. त्याच्या हाफ करा, 3,200. ते किती होतील? 5%. मायनस करूयात. आणि आता आउटर कॉलमला घ्या. आउटर कॉलमला येतील 60,800. हा झाला एक इफेक्ट बॅड डेट्सचा आणि न्यू RDDचा. आता सेकंड इफेक्ट द्यायचा आपल्याला P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. आपण ऑलरेडी बॅड डेट्स लिहिलेत, ॲडिशनल बॅड डेट्स लिहिलेत. बॅड डेट्स म्हणजे ट्रायल बॅलन्स मधले. हे कुठले बॅड डेट्स आहेत? ॲडिशनल बॅड डेट्स. सो ॲडिशनल बॅड डेट्सच्या समोर 2000, बॅड डेट्सच्या समोर डॅश, आणि RDD आपल्याला 3,200. सो आता टोटल घ्या, 3,200 प्लस 2,000, 5,200. आणि 5,200 मधनं 1,000 मायनस करायचे आहेत. ओल्ड RDD जो आहे तो मायनस करायचा आहे. चुकून सगळे ॲड कराल. 3,200 प्लस 2,000, 5,200 मायनस 1,000 म्हणजे आउटर कॉलमला किती येतील? 4,200. पहिली ॲडजस्टमेंट झाली आपली बॅड डेट्स आणि RDD. पुढची ॲडजस्टमेंट आहे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. पहिला इफेक्ट कुठे देणार आहोत? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड आणि लिहिणार आहोत बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अमाऊंट होती 4,000. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे देणार आहोत? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. इथे लिहिताना मात्र काय लिहिणार आहोत? टू ॲडव्हर्टाइजमेंट. डन. सेकंड ॲडजस्टमेंट झाली. पुढची ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. दोन इफेक्ट आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आणि अमाऊंट किती रेकॉर्ड करायचे? विच एव्हर इज लेस म्हणजे 56,000.
ओके, गो टू ट्रेडिंग अकाउंट, क्रेडिट साइड, बाय क्लोजिंग स्टॉक, $56,000. सेकंड इफेक्ट द्यायचा आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, क्लोजिंग स्टॉक 56,000. पुढे सॅलरी आउटस्टँडिंग 2,000. पहिला इफेक्ट सॅलरीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. सो गो टू P&L अकाउंट, डेबिट साईड, सॅलरीमध्ये ॲड करा, ॲड आउटस्टँडिंग, सो आउटर कॉलम 58,000. दुसरा इफेक्ट जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. सो गो टू बॅलन्स शीट, लायबिलिटी साईड, आउटस्टँडिंग सॅलरी, $2,000. आउटस्टँडिंग सॅलरी 2,000 बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला लिहिलं आणि सॅलरीमध्ये ॲड केलं, ॲड आउटस्टँडिंग 2,000, आउटर कॉलम आले 58,000. पुढे डेप्रिसिएशन, लँड अँड बिल्डिंगवर 5% आहे आणि प्लांट अँड मशिनरीवर 10% आहे. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड, मायनस करूयात डेप्रिसिएशन. लँड अँड बिल्डिंगवर 5% आहे, सो मायनस डेप्रिसिएशन 5%. आणि प्लांट अँड मशिनरीवर आहे 10%. 10% काढायला सोपं आहे, 1 कट केला की 10%. सो ते होतील 2,400. मायनस करा 24,000 मायनस 2,400, आउटर कॉलम येतील 21,600. आणि 1,76,000च्या 10%, 1 कट केला तर 17,600 होतील 10%. त्याच्या हाफ, 17,600च्या हाफ किती होतील? 8,800. ते होतील 5%. मायनस करा, आउटर कॉलमला घ्या, आउटर कॉलम येतील 1,67,200. याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट, डेबिट साईड, टू डेप्रिसिएशन, लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरी. लँड अँड बिल्डिंग होती 1,76,000ची, त्याच्या 5% झाले 8,800. आणि प्लांट अँड मशिनरी होती 24,000ची, त्याच्या 10% म्हणजे 2,400. दोन्हीची टोटल आउटरला घेऊयात, 11,200. डन, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. आता काय करायचं आपल्याला? क्लोजिंग. सो सगळ्यात पहिला आपण कोणता अकाउंट क्लोज करतो? ट्रेडिंग अकाउंट. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट, कुठली साईड ग्रेटर आहे बघा. जी साईड ग्रेटर आहे त्याची टोटल घ्यायची, सेम टोटल अपोजिट साईडला लिहायची. आता क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, सो मी क्रेडिट साईडची टोटल घेतोय.
क्रेडिट साईडची टोटल येते 3,56,000. सेम टोटल डेबिट साईडला लिहायची. डेबिट साईडची टोटल त्यातनं मायनस करायची, येईल त्याला म्हणायचं टू ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं, ग्रॉस प्रॉफिट यायला पाहिजे 99,000. हा ग्रॉस प्रॉफिट कुठे लिहायचा आहे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड, फर्स्ट लाईन, बाय ग्रॉस प्रॉफिट. $99,000. Now take the total of credit side again, and credit side चीच टोटल मोठी आहे. क्रेडिट साईडची टोटल आहे 99,000. सेम टोटल आपण लिहिणार आहोत डेबिट साईडला. येईल त्याला म्हणायचं आता टू नेट प्रॉफिट. आणि तो जो नेट प्रॉफिट आहे तो 2 पार्टनरमध्ये वाटून दाखवायचा आपल्याला. पहिला पार्टनर आहे जितेश, दुसरा पार्टनर आहे लैलेश. प्रॉब्लेम मध्ये त्यांचा रेशो दिला होता बघा. रेशो काय दिला होता बघा त्यांचा? 2:1, राईट. सो 2:1 मध्ये आपल्याला काय करायचं आहे? हा प्रॉफिट वाटायचा आहे. 2:1 मध्ये कसा वाटायचा मी तुम्हाला शिकवलं होतं, परत एकदा सांगणार आहे, पण आधी नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करूयात. सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट येतोय 15,600. आता आपल्याला वाटायचं आहे 2:1 मध्ये. सो 15,600 जर 2:1 मध्ये वाटायचं असेल तर आधी डिवाइड कितीने करायचं? 3नी. कारण 2:1 म्हणजे 2 + 1 किती होतात? 3. हे जे आन्सर येईल याला एकदा 2नी मल्टिप्लाय करायचं, एकदा 1नी मल्टिप्लाय करायचं. 2नी मल्टिप्लाय केलं तर जितेशचं आन्सर येईल, 1नी मल्टिप्लाय केलं तर लैलेशचं आन्सर येईल. 15,600 डिवायडेड बाय 3 करूयात. किती आन्सर? 5,200. आता याला एकदा 2नी मल्टिप्लाय करा, एकदा 1नी मल्टिप्लाय करा. तुम्ही 2नी मल्टिप्लाय करा, मी 1नी मल्टिप्लाय करतो. 1नी मल्टिप्लाय केलं तर किती येईल? 5,200. आणि 2नी मल्टिप्लाय केलं तर किती येईल? 10,400. दोन्हीची टोटल बघा येते का? 15,600. सो जितेशला लिहूयात 10,400, लैलेशला लिहूयात 5,200. हा दोघांना आपण प्रॉफिट वाटून दिला. तर काय करायचं आहे? हा प्रॉफिट त्यांच्या कॅपिटल अकाउंटमध्ये काय करायचं आहे? ॲड करायचं आहे, राईट. सो नाव गो टू बॅलन्स शीट. जितेशच्या कॉलममध्ये ॲड करा, ॲड नेट प्रॉफिट. त्याचा नेट प्रॉफिट होता 10,400. सो आउटर कॉलम येतील 62,400. लैलेशच्या कॉलममध्ये त्याचा प्रॉफिट ॲड करा, ॲड नेट प्रॉफिट 5,200. सो आउटर कॉलम येतील 53,200. आणि आता काय करायचं? दोन्ही साईडची टोटल घ्यायची. दोन्ही साईडची टोटल काय व्हायला पाहिजे? टॅली व्हायला पाहिजे. सो लायबिलिटी साईडची टोटल येते 3,06,400. नाव ॲसेट साईडची टोटल करूयात. येस, सो दोन्ही साईडची टोटल येते 3,06,400. 3,06,400. डन. बॅलन्स शीट टॅलीज ॲट 3,06,400. दॅट्स इट. प्रॉब्लेम सॉल्व्ह. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल अकाउंटचा नेक्स्ट बोर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तोपर्यंत स्टे ट्यून. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमचे फ्रेंड्स 12th स्टँडर्डमध्ये असतील तर त्यांना नक्की ही सिरीज रेकमेंड करा. त्यांना बोर्डाच्या एक्झाममध्ये निश्चितच याचा फायदा होईल. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय. गुड डे.